विरोचक घाबरला तुला? कोण आहेस तू? माझ्या नखाची सुद्धा सर नाहीये तुला. तुला काय वाटलं तू कुठली तरी जादू आणशील आणि त्याचा झटका देशील मला आणि मी घाबरेन? नाही होणार आहे असं. तुला तुझ्या लक्षात येत नाहीये का ग? इतक्या वेळा मारलंस मला, माझा गळा चिरलास तरीही जिवंत राहिले मी. त्या कुठल्याशा कट्यारीने मारण्याचा प्रयत्न केलास मला तरीही जिवंत राहिले आणि जिवंत आहे. आणि नव्या ताकदीने उभी आहे तुझ्या समोर. तुला वाटूच कसं शकतं कुठली तरी जादू आणशील आणि मी घाबरेन? नाही घाबरलीये मी. एक गोष्ट विसरलीस का तू? तुझ्या पोटातलं हे बाळ जोपर्यंत जन्माला येत नाही ना तोपर्यंत नाही मरणार आहे मी. मारूच शकत नाहीस तू मला. नाही घाबरले मी. हा विरोचक घाबरत नाही. काय झालं? सगळे एवढे टेन्शन मध्ये काय? नाही आता थांबून चालणार नाही. माझ्याकडच्या शक्तीचा वापर करूनच लढावं लागेल. नेत्रा, इंद्राणी, अद्वैत आणि हा बिंडूक हे सगळेच एकमेकांबरोबर बोलण्यात गुंगळत. आता हीच संधी साधायला हवी. ध्रेम. सगळीच गुंतागुंत झाली आहे आणि हा गुंता क्षणाक्षणाला वाढतोय. म्हणजे एखादी चांगली गोष्ट घडते आणि त्यानंतर असं काहीतरी घडतं ज्याचा अर्थच लागत नाही. पण तू असा का विचार करतेस? प्रत्येक संकटाच्या वेळी आपल्याला मार्ग सापडलाय ना. पंचपेटिकेचं रहस्य उलगडलं ना, तसंच ध्वजाचं रहस्यही उलगडेल. आता मी जे सांगते ते नीट ऐक. मला असं वाटतंय की हा ध्वज विरोचकाचाच ध्वज आहे. बाबा, तो ध्वज विरोचकाचा असता तर त्या ओटीला हात लावल्यावर विरोचकाचा शॉक लागल्यासारखं उडाला नसता एकदम. पण तरी आपण असं ठामपणे म्हणू शकत नाही ना की हा देवी आईचाच ध्वज आहे, कारण याच्यावर विरोचकाचा पण चिन्ह आहे. सगळी माहिती काढायची आणि ती माहिती तातडीने मला येऊन द्यायची. जा. मित्राने बाहेरून आणलेल्या ओढणीमध्ये जे सामान लपवलं होतं ते हरवलंय. ते कुठे माहिती कोणाला? मित्राने बाहेरून येताना ओढणीतनं सामान आणलं होतं ते हरवलंय. ते माहिती कोणाला कुठे?
चौघही आतच आहे तरी एवढी शांतता. खाणाखुणा करून बोलतायत की काय? ते कोणीच कसं नाहीये. कुठे गेले सगळे? पण आता कोणीच नाहीये तर खट्यार शोधू का? नाही नाही, पण कट्यार इथे असते तर ही रूम अशी उघडी ठेवून बाहेर गेलेच नसते. चार मिनिटं शिल्लक आहेत. हे चौघही फाल्गुनीच्या रूम मध्ये नसतील ना? शिखरचं प्रतिबिंब सुद्धा तिकडेच आहे. बघायलाच हवं.